नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। एसबीआय क्लर्क मध्ये किंवा बँकिंग सेक्टर मध्ये डीआय एक इम्पॉर्टन्स फॅक्टर असतो। सर्वात चांगले डीआय जे असतात ते आपण सॉल्व करू। जवळ 50-100 डीआय मी काय करून देईल, सॉल्व करून देईल मित्रांनो। अतिशय सोपं, अनेक ट्रिक्सच्या माध्यमातून सॉल्व करून देईल। कारण की बँकिंग मध्ये तुम्ही जर बघाल तर जेवढा पेन कमी यूज करणार तेवढं लवकर सिलेक्शन तुमचं काय होतं मित्रांनो होतं। याची ऑफलाईन बॅच, ऑनलाईन बॅचेस पण आपल्याकडे मित्रांनो चालू आहेत। जसं की बघा, मी हे काय करतोय, तुम्ही पण हे नेटवर सर्च करणार तर अनेक डिफरंट वेबसाईट आहेत, त्याच्यावरती तुम्हाला अनेक डीआय सापडतील। मी तेच डीआय तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून इथं काय करतोय, एक्सप्लेन करतोय। त्यांचेच डीआय आहेत, सो तुम्ही एकदा फक्त बघणार आहात। बघा जसं की काय दिलेलं आहे, पाय चार्ट एसबीआय क्लर्क 2018 मध्ये आलेला आहे आणि हे नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत। गोवा 12%, एमपी 13%, बिहार 16%, तामिळनाडू 9%, यूपी 32% आणि दिल्ली 18%। आणि द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत 14,40,000। टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत मित्रांनो, 14,40,000 आहेत। आणि हे सर्व टक्केवारी किती आहे मित्रांनो, 100%। सर्व टक्केवारी किती आहे, 100%। तर पहिला क्वेश्चन काय विचारलाय, व्हॉट द सेंट्रल अँगल मेड बाय द स्टुडंट्स एमपी आणि गोवा। एमपी आणि स्टुडंट्सचा किती अँगल तयार होतो बघा। एमपी मध्ये किती आहेत मित्रांनो, आता सांगा। एमपी मध्ये किती आहेत, 13% आहेत। आणि बिहार मध्ये किती आहेत, सॉरी गोवा मध्ये किती आहेत, 12%। 13 आणि 12 किती झाले मित्रांनो, 25%। किती झाले, 25% झाले। आता तुम्हाला हे समजलं, जेव्हा हे पूर्ण टक्केवारी किती असते, 100%। किती असते मित्रांनो, 100% असते। आणि 100% जर असेल तर पूर्ण गोल किती अंशाचा असतो, 360 अंशाचा असतो। किती अंशाचा असतो, 360 असतो। 100% बरोबर जर 360 अंश तर 25% बरोबर क्वेश्चन मार्क, बरोबर आहे की नाही। 25% बरोबर काय, क्वेश्चन मार्क। मग काय करणार मित्रांनो, बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय। काय, 360 गुणाकारामध्ये किती, 25 आणि भागाकारामध्ये किती, 100 बरोबर क्वेश्चन मार्क। मी असं विचार करून चालतोय की तुम्ही जेव्हा बँकिंगचं प्रिपरेशन करत असाल तर बेसिक मॅथ तुम्हाला माहित असेल, मी तुम्हाला डायरेक्टली खूप ऍडव्हान्स मध्ये शिकवण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय। 25 25 आणि 25 100, 4 1 4, 4 9 36 झालेला 0। किती टक्के बनतात, अँगल कोणता बनतोय मित्रांनो, 90 डिग्रीचा अँगल बनतोय। कोणत्या डिग्रीचा अँगल बनतोय, 90 डिग्रीचा अँगल बनतोय। हे तुमचं काय झालं, करेक्ट आन्सर झालं मित्रांनो। अतिशय सेकंदामध्ये काय होतं, सॉल्व्ह होतं। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण काय आहे तो सॉल्व्ह करू मित्रांनो। काय, इन तामिळनाडू इफ 5/18 एनरोल्ड स्टुडंट्स फेल, 5.13% स्टुडंट्स, 5/18 स्टुडंट्स काय झाले, फेल झाले। आता डोकं लावा मित्रांनो, 5/18 जर फेल झालेत, 5/18 जर फेल झाले, 5/18 जर फेल झाले म्हणजे 18 पैकी किती फेल झाले, 18 पैकी किती फेल झाले, 5 फेल झाले। मग 5 किती असतील सांगा, 5 किती असतील, कोण सांगतं, एकदम सोपं आहे मित्रांनो, 13/18। 5 किती टक्के आहेत, 13/18 आहेत, हे लक्षात ठेवायचंय। इन तामिळनाडू 5/18 एनरोल्ड स्टुडंट्स फेल इन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास इन तामिळनाडू। तामिळनाडू मध्ये पास झालेले मुलं किती हे आपल्याला काय करायचंय, काढायचंय। मग पहिल्यांदा टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत ते बघा। टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत मित्रांनो ते बघा। आता हे मी रफ करतो, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत हे बघू। बघा टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स तामिळनाडू मध्ये किती आहेत, किती पर्सेंट आहेत, 9%। म्हणजे 14,40,000चे 9% काढायचे आणि त्याचे पुन्हा किती काढायचे, 13/8। म्हणजे सोपं आहे मित्रांनो। काय करणार, मग तुमची संख्या काय, नंबर काय होता, 14 लाख। हा नंबर काय होता मित्रांनो, 14,40,000, बरोबर आहे का, 14,40,000। त्याचे किती टक्के, 9%। म्हणजे 9 किती, 100, बरोबर आहे। आणि त्याचे पुन्हा किती टक्के काढायचे, आपल्याला किती पर्सेंट काढायचे, 13/18। 13 किती, सॉरी मित्रांनो, 13 किती मित्रांनो, 18। आय होप तुम्हाला समजलं झालं। एवढे पोरं तामिळनाडू मध्ये काय आहेत, पास आहेत। सेकंदामध्ये सुटतं मित्रांनो। सर्वात महत्वाचं तुम्हाला कॅल्क्युलेटर जमले पाहिजे आणि जेवढी लेस कॅल्क्युलेशन कराल तेवढं सिलेक्शन इझिली होतं बँकिंग सेक्टर मध्ये। बघा 1 0 गेला, 2 0 गेले, 2 0 गेले, बरोबर आहे। हा 9 1 9, 9 2 18, 2 1 2 7 14, राहिलेली 2 0 आणि ही राहिलेली 2 0। बघा मग काय करणार, 7,200 गुणाकारामध्ये किती मित्रांनो, 13। 7,200 गुणाकारामध्ये किती, 14 13। आय होप इथपर्यंत तुम्हाला काय होतंय, समजतंय मित्रांनो। ठीक आहे, बघा मग आता कॅल्क्युलेशन नाही करायचं मित्रांनो। आता काय करायचं नाहीये, कॅल्क्युलेशन नाही करायचंय तर काय करणार तुम्ही, 7,200 गुणाकारामध्ये किती आहे, 13 आहे, बरोबर आहे। 2 0 टाकून घ्या, 13 2 26, 6 हातच्याला किती गेले, 2 गेले, 3 7 91, 2 93,600 स्टुडंट्स तामिळनाडूमध्ये काय झालेत मित्रांनो, पास झालेली आहेत। 93,600 स्टुडंट्स। बघू आपण 93,600 आहेत का आपल्याकडे, 93,600 स्टुडंट्स तामिळनाडूमध्ये काय झाले, करेक्ट आन्सर मिळालं। आय होप समजत असेल। सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर आलं पाहिजे, याच्या मी तुम्हाला अनेक ट्रिक्स सांगेल मित्रांनो। ठीक आहे, आय होप इथपर्यंत समजलं। नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू मित्रांनो। बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू। काय, इफ 10% ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड from Bihar did not appear in the exam. Of the exam,
then the number of students who appear exam from BR, म्हणजे 10% स्टुडंट्स एक्झामला आले नाहीत. हे बघा 10% स्टुडंट्स ऑफ एनरॉड इन BR डिड नॉट अपियर इन द एक्झाम. आले नाहीत म्हणजे किती टक्के आले? मग 90% आले. 10% जर एक्झामला अपियर झाले नाहीत, आले नाहीत, तर किती टक्के आले? 90% आले. मग आता 90% आले म्हणजे BR ला एकूण किती पोर आहेत ते पहिले काढू. उदाहरण समजलं, व्हिडिओ पॉज करणार आहात, उदाहरण लिहून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. बघा मग आता काय म्हणायचं आपल्याला, काय म्हणायचं, BR मध्ये किती टक्के पोर आहेत बघा बरं, किती टक्के पोर आहेत? एकूण पोरं किती आहेत मित्रांनो? एकूण पोरं किती आहेत? 14,40,000. एकूण पोरं किती आहेत? 14,40,000. त्याचे BR साठी किती टक्के आहेत? BR साठी किती टक्के आहेत? 16%. म्हणजे 16 अपॉन किती? 100. आता मला एक सांगा, त्याच्यामध्ये जर 10% आले नाहीत एक्झामला तर किती टक्के आले असतील? 90% आले असतील. म्हणून काय 90 डिवायडेड बाय किती मित्रांनो? 100. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं. बघा ही 2 0 गेली, ही 2 0 गेली, ही 2 0 गेली, ही 2 0 गेली. काय काय उरला? 144 गुणाकारामध्ये 16 गुणाकारामध्ये 90. 16 गुणाकारामध्ये 90, 16 9 44. बरोबर आहे की नाही? 44 राहिलेला 0 गुणाकारामध्ये 144. आता 144 गुणाकारामध्ये 144 सेकंदात उत्तर आलं पाहिजे मित्रांनो. काय झालं पाहिजे? सेकंदात उत्तर आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात 144 चा काय स्क्वेअर करायचा आहे. 144 चा स्क्वेअर 5 अंकी येतो मित्रांनो. किती अंकी येतो? 5 अंकी असतो. मी तुम्हाला स्क्वेअर काढण्याच्या हजारो डिफरंट ट्रिक सांगेल, ते अप्लाय पण करायचे आहेत. आता 144 चा वर्ग काढायचा आहे मित्रांनो. आपल्याला कितीचा वर्ग काढायचा आहे? थोडक्यात 144 गुणाकारामध्ये 144 म्हणजे 144 चा काय काढायचा आहे? वर्ग काढायचा आहे. 100 पेक्षा किती जास्त आहे मित्रांनो? 44. किती जास्त आहे? 44 जास्त आहेत. म्हणजे 144 मध्ये 44 मिळवा. किती झाले? 188. बरोबर आहे का? 188 आणि 44 चा वर्ग किती येतो? 1936. आता तो पण कसा काढायचा ती पण ट्रिक्स आहे, मी तुम्हाला सांगेल. 1936 तो 19 इथे लिहून टाकला, 36 इथे लिहिला आणि यांची काय केली? बेरीज केली. 6 6 3 3 9 7 9 8 किती झाले? 17. कॅरी फॉरवर्ड 1 केला, 8 2 10 0. पुन्हा कॅरी फॉरवर्ड 1 केला 2 आणि हा राहिलेला 0. सो बिहार मध्ये एवढे पोरं काय झाले? 14,40,000 होते ना, तर 2,07,360 मुलं बिहार मध्ये काय झालेत मित्रांनो? पास झालेली आहेत. अपियर आहेत एक्झाम मध्ये. बघू आपला आन्सर आपण बरोबर येतंय का? आपलं एक्झाम बघा काय होतं. एक्झाम मध्ये आन्सर काय होतं? इन 10% स्टुडंट्स बिहार मध्ये अपियर नव्हते, तर 90% अपियर होते. मग काय आहे? 20 73 60. कुठे बघा? 20 73 60 हे तुमचं करेक्ट आन्सर. आय होप समजत असेल. DI बँकिंग मध्ये सर्वात इम्पॉर्टन्ट असतात. 5-5 मार्काला येतात, एकदम सेकंदामध्ये सुटतील. तर याच्यासाठी तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल किंवा आपल्याकडे ऑफलाईन बॅचेस साठी यायचं असेल तरी तुमचं नेहमीच काय असेल मित्रांनो? स्वागत असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय मित्रांनो? काय आहे बघा, अतिशय सोपं आहे. सो बघा काय म्हटलंय, आपण हे एक्झाम्पल वाचून घेणार आहात. ठीक आहे, मी हे कट करतो. ठीक आहे, याचं उत्तर मी काढून दाखवेल. काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड दिल्ली आणि MP. दिल्ली आणि MP मध्ये किती आहेत यांची बेरीज करायची. कशा कशाची? दिल्ली प्लस MP ची बेरीज करायची. एनरोल्ड फ्रॉम UP आणि मायनस काउन UP मध्ये मायनस आहेत. बरोबर आहे की नाही? आता अतिशय सोपं आहे. भरपूर मुलं डिफरंट अँगलने सॉल्व्ह करतील. मी तुम्हाला याचं उत्तर सेकंदात काढून देतो मित्रांनो. मी तुम्हाला याचं उत्तर काय करणार आहे? सेकंदात काढून देणार आहे. MP आणि दिल्लीमध्ये जेवढे मुलं आहेत, UP मध्ये जेवढे मुलं आहेत, दोघांचा डिफरन्स काढायचा असतो. म्हणजे काय करायचं असतं? वजाबाकी करायची असते. मग डिफरन्स काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. मग मला एक सांगा, आता एकदम सोपं लॉजिक आहे मित्रांनो, अतिशय सोपं लॉजिक आहे. दिल्लीमध्ये किती पर्सेंट आहेत सांगा? दिल्लीमध्ये किती पर्सेंट आहेत? दिल्लीमध्ये आहेत 18%. आय होप समजत असेल. दिल्लीमध्ये किती आहेत बघा. मी हे थोडंसं रफ करतो, तुम्हाला अजून थोडंसं चांगलं समजेल. हे थोडं वरती लिहितो. हा, दिल्लीमध्ये किती आहेत मित्रांनो? आता सांगा, दिल्लीमध्ये किती आहेत? 18%. अधिक MP मध्ये किती आहेत? MP मध्ये किती? 13. 18 आणि 13 किती झाले? या दोघांची एकत्रित ऍडिशन किती झाली? 31%. बरोबर आहे. मायनस UP मध्ये किती आहेत? 32%. 31% 32% गेले तर 1% उरतोय. किती टक्के उरतोय? 1% उरतोय. म्हणजे 14,40,000चा 1% म्हणजे 2 0 गेली. म्हणजेच काय उत्तर आलं मित्रांनो? 14,400. 14,40,000चा 1% म्हणजे किती? 14,400. तर मग तुम्हाला पोरं किती पाहिजे? डिफरन्स किती पाहिजे? 14,400 डिफरन्स पाहिजे. ठीक आहे, 5व्या एक्झाम्पल मध्ये. सो तुम्हाला आला 14,400. सेकंदात उत्तर मिळते मित्रांनो. काय मिळते? सेकंदात उत्तर मिळते. आय होप तुम्हाला समजत असेल मी कोणत्या पद्धतीने उदाहरण काय करतोय? सॉल्व्ह करतोय. आता आपण पुढचं उदाहरण सॉल्व्ह करू. अतिशय सोपं असेल. तुम्ही फक्त व्हिडिओ पॉज करणार आहात, लिहून घेणार आहात. बँकिंगचा अभ्यास करायचा असेल तर माझ्याकडे आलात तर 6 महिने जर व्यवस्थित अभ्यास केला, 2-2 3-3 सेट क्वेश्चन पेपरचे एव्हरीडे केले तर एनी हाऊ कंडिशन काय होतं मित्रांनो? सिलेक्शन होतं. बघा पुढे काय म्हटलंय? व्हॉट द सम ऑफ पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हु एनरोल्ड MP
यूपी अँड गोवा. तर एमपी, यूपी आणि गोवामध्ये किती पोरांनी भाग घेतला याचं काय काढायचंय, पर्सेंटेज काढायचंय. व्हॉट इज द सम ऑफ पर्सेंटेज द स्टुडंट्स हु एनरोल्ड यूपी, एमपी आणि बिहार. कशा कशामध्ये, यूपी प्लस एमपी प्लस कोण, गोवा. या तिघांची पर्सेंटेज काढायची. तिघांची काय काढायची मित्रांनो, टोटल पर्सेंटेज काढायची आहे. तर भरपूर मुलं काय करतील, आता भरपूर मुलं मला माहिती आहेत काय करतात, मी अनेक पोरांना बघितलंय जे अभ्यास करतायत बँकिंगचा, ते अनेक लोक काय करतील, आता एमपी, यूपी आणि गोवाची पर्सेंटेज काढायची ना. मग यूपीला सांगा किती आहेत, 32%. यूपीला किती आहेत, 32%. एमपीला किती आहेत, 13% आणि गोव्याला किती आहेत मित्रांनो, 12%. 13 आणि 12 किती झाले, 25. 25 आणि 32 किती झाले, 25 आणि 32 27 आणि ते 30 57 किती पर्सेंट झाले, 57. हे झालं तुमचं फायनल आन्सर झालं. हे तुम्हाला आन्सर होऊन गेलं. ठीक आहे. मी अनेक पोरं असे पाहिलेत, ते पहिले 14,40,000 32% काढतील, मग 14,40,000 13% काढतील, मग परत 14,40,000 12% काढतील, मग तिघांची ऍडिशन करतील आणि परत ते जे उत्तर येईल त्याला 14,40,000 किती टक्के आहेत ते काढतील. तरी उत्तर काय येणार आहे, 57% येणार आहे. किती येणार आहे मित्रांनो, 57% येणार आहे. सेकंदामध्ये उत्तर मिळत आहे तुम्हाला, सेकंदामध्ये उत्तर मिळत आहे. बघू आपण कसं केलंय बघा. तर आपलं उत्तर आहे 57%. मग आपलं उत्तर 57% आहे का ते आपण काय करणार आहोत, चेक करणार आहोत. ठीक आहे. आय होप इथपर्यंत समजलं. 57% ऑप्शन बी तुमचं करेक्ट ऑप्शन आलं. आय होप इथपर्यंत समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. तुम्हाला या पद्धतीने उदाहरणं काय करता आली पाहिजे, सॉल्व्ह करता आली पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय करणार आहोत मित्रांनो, सॉल्व्ह करणार आहोत. या व्हिडिओमध्ये काय केले, एवढे उदाहरण सॉल्व्ह केले. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.